नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या प्रतिनिधी म्हणून कुंभेश्वर ॲग्रो फार्मा प्रोड्युसर कंपनी आणि स्नेहबंध अक्कलकोट फार्मा प्रोड्युसर कंपनी ह्या दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या आग्रहाखातर आणि जी NGO आहे, जी नॅशनल NGO इथं नॅशनल ॲग्रो फाउंडेशन नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे, त्यांच्या आग्रहाने तसेच कृषी खात्याच्या माध्यमातून या गावाचं नाव आपले वळसंग येथे वळसंग येथे स्वामी समर्थ हॉलमध्ये हा जो शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये विशेष करून मी शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं आवाहन केलं की आपण आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलांचं आणि तुमचं भविष्य हे व्यवसाय आणि कारखानदारीमध्ये बघा. त्याच्यासाठी लागणारं छोट्यात छोटं ते मोठ्यात मोठं तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून घ्या. कृषी खात्याच्या माध्यमातून आपण अनुदान मिळवून घ्या. नाबार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घ्या. विविध कंपन्यांच्या माध्यमातून तंत्रज्ञान उपलब्ध करून घ्या आणि आपल्या कंपन्यांना खूप मोठं करा, जेणेकरून वारंवार विद्यापीठ तुमच्या सानिध्यात राहील आणि विद्यापीठाने तयार केलेलं जे तंत्रज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल. विशेषतः मूल्यवर्धन. माल हा शेतकऱ्यांनी उत्पादन करणं शिकलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांनी अजून मूल्यवर्धन करणे आणि बाजारामध्ये चढ्या दराने माल विक्री करणे हे अजून शेतकऱ्यांनी शिकलेलं नाही. तर हे शिकवण्यासाठी त्यांना मूल्यवर्धनाच्या बाबतीमध्ये सांगत असताना त्यांनी तयार केलेला जो माल आहे तो प्राथमिक प्रक्रिया करणे इथपासून त्यांनी सुरुवात करणं गरजेची गोष्ट आहे. प्राथमिक प्रक्रिया करणे म्हणजे उत्पादित झालेल्या मालाचे प्रतवारी करणे, स्वच्छता करणे आणि पॅकिंग करणे. ही पॅकिंग केल्याच्या नंतर मग त्यांनी गावाच्या नावावर, त्यांच्या शिवाराच्या नावावर, देवाच्या नावावर त्या मालाची ते ब्रँडिंग करू शकतात आणि मग ती ब्रँडिंग झाल्याच्या नंतर त्यांना जास्तीचा भाव मिळतो आणि नगदी पैसे मिळतात. विशेषतः सोलापूरची ज्वारी ही प्रसिद्ध आहे. ह्या ज्वारीचं ब्रँडिंग ह्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या नावाने सुद्धा ते करू शकतात आणि त्याच्यापासून ते जास्त पैसे मिळवू शकतात. आत्ताच मगाशी शेतकऱ्यांशी बोलताना समजलं की शेतकऱ्यांना 20 रुपये ते 30 रुपयेपेक्षा जास्त ज्वारीला भाव मिळत नाही, परंतु हीच ज्वारी सोलापूर नावाने पुण्यामध्ये प्रत्येक दुकानदार विक्री करतो आणि त्याचा भाव 60 ते 65 रुपये किलो आहे. तर हा जो दरामधली जे तफावत आहे, ही तफावत शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान करतो. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्राथमिक प्रक्रिया करावी आणि मालाचं ब्रँडिंग करावं, पॅकिंग करावं आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी तयार राहावं. या व्यतिरिक्त इतरही प्रक्रिया तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करावं. त्याच्यासाठी विद्यापीठ तंत्रज्ञान शिकवण्यासाठी, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तयार आहे. अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आश्वासन देतो आणि शेतकऱ्यांना वारंवार विद्यापीठाच्या सानिध्यात राहण्यासाठी आणि तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्यांना आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.